माझं नशीब माझं कुंकू आज वाचलं. त्या बी बिचारीचं वाचलं असतं ना, पोलिसांनी साथ दिली असती तर. आणि 3 तास पुन्हा तुम्ही फिर्याद लिहून घेतलाय तिथं डोकाय का? माझे मिस्टर लगेच तिथं गेलं तर फिर्याद लिहून घेतली नाही. कशामुळं? माझे मिस्टर बरोबर होते, त्यांना बी मारहाण केली. त्यांना एकानं दाखवलं कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोरून उचलून नेलं. ते माझे मिस्टर रात्र रात्र रडते तर त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून, गावाचा सरपंच कसा नेला त्यांनी. उचलून नेतात म्हणजे जोक आहे का? माणूस सोबत असताना उचलून नेलेलं आहे. माझे मिस्टर बरोबर होते, त्यांना बसून घेते. माझे मिस्टर बरोबर होते, त्यांना बी मारहाण केली. त्यांना एकानं दाखवलं कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोरून उचलून नेलं. ते माझे मिस्टर रात्र रात्र रडते तर त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून, गावाचा सरपंच कसा नेला त्यांनी. त्यांना काय माहिती इतका घात करते त्यांचा म्हणून. हे माहिती होतं का कोणाला? ते सोबत होते. एकट्या माणसाचा माणूस हे करण, पण सोबत असताना इतकं धाडीस. तुम्हाला हे काहीच माहित नाही न्यूज वाल्यांना. कोणी इतकं बोलायचं धाडसच करा ना. धाडस करते म्हणजे एवढी त्याची सगळी दहशत आहे. पोलीस आहेत मध्ये, पोलीस तिकडे त्यांचा मर्डर झाला. तुम्हाला फोन येते, तुम्ही त्या जागेवर जातो. कसं काय हे? आम्हाला दाखवतात दिशा वेगळी, नेतात तिसरीकडे. तुम्हाला हे माहिती का कुणाला? सांगा ना तुम्ही आम्हाला. मनात किती दिवस ठेवायचं हे सगळं? माझं नशीब माझं कुंकू आज वाचलं. त्या बी बिचारीचं वाचलं असतं ना, पोलिसांनी साथ दिली असती तर. आणि 3 तास पुन्हा तुम्ही फिर्याद लिहून घेतलाय तिथं डोकाय का? माझे मिस्टर लगेच तिथं गेलं तर फिर्याद लिहून घेतली नाही. कशामुळं? 3 तास घेतली नाही. 3 तास तिकडे मर्डर झाला की इकडे सही करून घेतली. कशामुळं? मी आता सांगितलं, तुम्ही आता हेच सांगितलं की तुमचे मिस्टर सोबत होते, ते होते. थोडा जरा घटनाक्रम सांगा, कारण हे पहिल्यांदा मला कळतं की अशा पद्धतीच्या घटना घडल्या आणि खूप चांगली. तेवढीच जेवढी आमच्या मिस्टरांना माहिती होती तेवढीच मी तुम्हाला सांगितली. साधारण कधी गेले होते बाहेर ते काय आणि नक्की? ते कधी नव्हते, ते लातूरून यायले होते. त्यांच्या लातूरला कुटुंब राहत होतं. मग येताना केज मध्ये माझ्या मिस्टरची भेट झाली. मग ते म्हणले तुला यायचंय का गावाकडे? हो म्हणले. मग ते 2 जण मिळून गावाकडे येत होते. केज मध्ये त्यावेळेस झालं. ही घटना सोमवारी 9 तारखेला दुपारी 3 वाजता झाली. तुम्ही दुपारी जर माणसं उचलून नेतात, मग रात्रभर झोपायचं कसं? झोप येते का आम्हाला? तुम्ही ह्याचा विचार करा जरा. आज माझ्या मिस्टरांची झोप पूर्ण उडाली. दोन्ही डोळ्यांनी बघितले. हे कुणी उलगाडा केला नसन, पण मी करते आज. सहनशीलता संपली. मिस्टरांनी माझं त्यानंतर पुन्हा 2-4 दिवसांनी आमच्या दोघांचं बोलणं झालं. त्याच्या म्हणजे फोन उचलत नव्हते, मला हे काही माहित नव्हतं. स्वाभाविक आहे की एवढं प्रेशर असल्यानंतर तेही लगेच सांगतील असं नाही, पण हे फार महत्वाचं आहे. आणि मला मुद्दामून ते आणायचं त्याचं कारण हे की तुम्ही सांगताय की हा सगळा अशा पद्धतीने घटनाक्रम झालाय. आणखी नक्की याच्याबद्दल नक्की काय झालं ते तुम्हाला बोलले काही? तेवढंच बोलले, दुसरं मला बाकी काही माहित नाही. ते केसवरून मात्र सोबत होते. किती वर्ष मित्र होते म्हणजे देशमुख गेले? पहिलेपासूनचे होते, बालमित्र पहिलेपासून. कौटुंबिक म्हणजे आम्ही एका घरातले असल्यावर इथं. तब्येत ठीक आहे? हो आहे, तब्येत ठीक आहे, व्यवस्थित आहे, काय नाही.